परभणी महानगरपालिकेसाठी आज मतदान होतंय आणि या मतदानाच्या अनुषंगाने परभणीच्या पालकमंत्री तथा भाजपचा जे किल्ला ज्यांनी लढवला परभणी महानगरपालिकेमध्ये त्या मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहे. दीदी, काय वाटतं, एकूण पूर्ण निवडणूक पिंजून काढली, किती सभा घेतल्या, काय परिस्थिती आज परभणी शहरात? आम्ही 200च्या वरती छोट्या कॉर्नर सभा झाल्या आणि खूप सुंदर वातावरण, म्हणजे खऱ्या अर्थाने परभणीतील जनतेने ठरवले की यावेळेस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचारांवरचीच ही महानगरपालिका आली पाहिजे, तेव्हाच ह्या परभणीचा विकास होईल. आणि म्हणून तशा पद्धतीने रिस्पॉन्स पण आम्हाला प्रचारादरम्यान मिळाला आणि आता मतदानसुद्धा चालू आहे आणि सगळ्या मतदारांमध्ये पण आनंद, एक वेगळाच आनंद, विश्वास तो आम्हाला समजतोय आणि छान चांगल्या पद्धतीने मतदान होत आहे. काय वाटतं, कोण आहे अपोनंट तुमचा? एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी तुमच्या सोबतच आहे पण तुमच्या विरोधात लढते. कोण कोण तुमचा अपोनंट आहे वाटतं एकूण? बघा, इथं उभाटाचे खासदार, उभाटाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी जोर लावला होता. परंतु काल परवा आणि आज सुद्धा त्यांचे जे स्टेटमेंट ऐकल्यानंतर असं वाटतं त्यांनी पण म्हणजे त्यांनाही असा विश्वास पटलाय की यावेळेस भाजपच्या हातामध्ये सत्ता जाणार आहे. म्हणजे अपोनंट उबाटाच आहे तुमच्या इथं. उभाटा. आता खासदार संजय जाधव आले होते मतदानात, त्यांनी आरोप केला की भाजपकडून एकेका मताला 5 ते 10 हजार रुपये दिले जातात, पैशांचा मारा केला जातोय, त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा विकासाचा नाही, त्यामुळे ते अशा पद्धतीने पैशाचा मारा करतात. हे बघा, खासदार साहेबांना सांगायचंय मला, त्यांना जेव्हा निवडणूक हारताना दिसत आहे तेव्हा मग लक्ष्मी अस्त्राचा वापर केला, ईव्हीएम मॅनेज केले, हे असे त्यांचे डायलॉग सगळ्याच जनतेला माहिती झालेले आहेत आणि त्यांनी आताच हार पत्कारलेली आहे म्हणून अशा पद्धतीचं स्टेटमेंट करताय. इथे लोकांच्या मनामध्ये भाजप आहे, त्यामुळे विकासाचा मुद्दा तर आमच्याचकडे. ह्यांनी कोणते मुद्दे केले? ह्यांच्या प्रचारादरम्यान एकही विकासाचा मुद्दा नव्हता. किंवा परभणी शहरासाठी ज्यांनी स्वतः 2 वेळा या परभणी शहरामध्ये आमदार राहिले, 3 वेळा आता खासदार म्हणून काम करतायत, शहरासाठी कुठलं विकासाचं काम त्यांनी केलं? एक तरी दाखवा. कुठलंच केलेले नाहीये. म्हणून ह्यांच्याचकडे कुठले विकासाचे मुद्दे नव्हते. लोकांनी, परभणी शहरातील जनतेने, मग हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, त्यांनी यावेळेस ठरवलेलं आहे की यावेळेस आपल्याला विकासासोबत जायचं, म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत जायचं. एकीकडे मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र बदलण्यात आली. आजही काही काँग्रेसच्या उमेदवारांनी आरोप केलाय की पोलीस प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये. सर्व पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक प्रशासन असेल भाजपच्या तालावर नसतात, पालकमंत्र्यांच्या तालावर नसतात, असा आरोप केला. हे बघा, ते काही पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या नियमानुसार काम करते. आम्ही कुणालाही काही नाही, फक्त इथे ह्या उबाटाची, ज्यांची दडपशाही, दमशाही, ती तशी होऊ देऊ नका, एवढ्याच आमच्या सूचना आहेत. एकूणच काय वाटतं आता परभणीमध्ये तुमचा महापौर होईल किंवा कोणाच्या सोबत घ्यावं लागेल तुम्हाला? 100% आमचा महापौर होईल. मी पहिल्यापासून सांगत आली आहे की भारतीय जनता पार्टीच सर्वात मोठा पक्ष असणार आहे, त्यामुळे आमचाच महापौर होईल. आणि आता उद्या तर कळणारच आहे कुणाला सोबत घ्यावं लागणार किंवा नाही. बरं, राज्यातली काय परिस्थिती वाटते की मुंबईकडे मुंबईमध्ये सुद्धा मोठं घमासान सुरू आहे, कसं वाटतं एकूणच राज्यातली काय परिस्थिती? तुम्ही लातूरला गेलात, नांदेडला गेलात प्रचारासाठी. बघा, 29 महानगरपालिका मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत चालू आहेत. सगळ्या ठिकाणी केंद्रातील पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवाभाऊंच्या विचारांवरतीच महानगरपालिका देण्याचं मतदार बंधू भगिनींनी ठरवलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे सगळी ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्याच बाजूनी मतदार कौल देतील. मुंबईत सुद्धा, कारण की यापूर्वी नुसतं मुंबईला शांघाय करणार, सिंगापूर करणार घोषणा होत होत्या, पण खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये जे आज बघतो आपण इंटरनॅशनल लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतीये, ती देवेंद्रजींच्या कार्यकाळात होतीये. त्यामुळे लोक भाजपच्या पाठीशी राहणार आहेत. तर या होत्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं की परभणीमध्ये सुद्धा महापौर भाजपचा होईल. मुंबई आणि राज्यातल्या 29 नगरपालिकांमध्ये भाजप हा 1 नंबरचा पक्ष असेल. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.